नंतर स्वागत. अवघ्या 15 वर्षीय नायजेरियन मुलीवर हिप जॉईंट शस्त्रक्रिया केल्यानं ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले. इतक्या कमी वयाच्या रुग्णावरील ही पहिलीच शस्त्रक्रिया असावी असा दावा करण्यात येतोय. सध्याच्या धावपळीच्या युगात नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. ऑफिसमध्ये बसून काम करण्याच्या सवयीमुळे गुडघेदुखीच्या आजारांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. यात महिलांची संख्या 90% इतकी आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर मिलिंद पाटील यांनी 2005 मध्ये ठाण्यातल्या नौपाडा भागात रिवायवल बोन अँड जॉईंट हॉस्पिटलची सुरुवात केली. कमीत कमी पैशात त्यांनी अनेकांच्या गुडघेदुखीवर यशस्वी उपचार केलेत. एका 15 वर्षीय मुलीची हिप जॉईंट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अशी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं डॉक्टर मिलिंद पाटील यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. की दिवसाला 3-3, 4-4 वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा तिला बरं वाटत नव्हतं. मग तिच्या सांध्याचं प्रत्यारोपण केलं आणि हिप जॉईंट रिप्लेसमेंट 15 वर्षी ते झाल्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तेवढ्या लहान वयात ऑपरेशनची नोंद नसल्यामुळे आपली केस त्याच्यामध्ये सिलेक्ट झाली. रुग्ण सुद्धा डॉक्टर मिलिंद पाटील यांचं तोंड भरून कौतुक करतात. डॉक्टरच नाही, सगळा इथला स्टाफ जेवढे आहेत अगदी सिक्युरिटीपासून ते पण पेशंटशी एवढे प्रेमाने वागतात की त्याला पेशंटला एवढं म्हणजे मजा वाटते. आणि ऑपरेशन तर काही कळतच नाही. माझं काल ऑपरेशन झालं आहे, पण मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण एकटी गेले. म्हटलं माझ्याबरोबर कोणी नको, सगळे बघत बसले, म्हणजे काहीच नाही. आणि डॉक्टर 1ला आले आणि 2:20ला माझी सर्जरी संपली, पण मला कळलं पण नाही. जादूगारपेक्षा सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की त्यांनी त्यांच्यात एवढी काही प्रगती केलेली आहे. डॉक्टरांनी स्वतः त्यांचा हात इतका सॉफ्ट आहे की जादूगारही काही करू शकत नाही त्यांच्या पुढे. लोकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करावे आणि गुडघेदुखी, गुडघा प्रत्यारोपणापासून दूर राहावं असा सल्ला डॉक्टर मिलिंद पाटील देत आहेत. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.